वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कास याची, संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साचा, तुका म्हणे येथे लाभाची आकुटी, तुका म्हणे येथे लाभाची आकुटी, बहुवाव पोटी समर्थाचे, तुका म्हणे येथे लाभाची आकुटी, तुका म्हणे येथे लाभाची आकुटी, बहुवाव पोटी समर्थाचे, संगती पंगती देवासवे घडे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे,
नित्य नित्य जोडे तेची साच समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच तुका म्हणे येथे लाभाची आ कोटी तुका म्हणे येथे लाभाची आ कोटी बहुवाव पोटी समर्थाचे संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साच पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे ते चरणा संतांची ते ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तिची साच सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा चारचरणी अनुभवपर ज्या अनुभवाची सर्व लोकांना गरज आहे तो अनुभव महाराज या अभंगामध्ये सांगतात. संतांचे अनुभव सर्व अनुकरणीय असतात. ज्याची सर्वाला गरज आहे ते अनुभव संत घेतात आणि जगाला देतात. आपण कोणाच्या अनुभवाचं अनुकरण करावं असा जर प्रश्न जीवनामध्ये उभा राहिला आपण संतांचे अनुभव आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आपलंही जीवन त्यांच्यासारखं आनंदमय बनतं. संतांच्या जीवनाकडे पहा. भोग नाहीत पण आनंद आहे. आमच्या जीवनाकडे पहा. भोग भरपूर आहेत पण जीवनातलं दुःख कमी झालं नाही. स्वप्नामध्ये दुःख येत नाही त्या साधू पुरुषाच्या अनुभवाकडे पहा. आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा सुख नाही. आता स्वप्न सुद्धा पडू लागलेली तर युद्ध सुरू. दुःख ते कैसे नये स्वप्नाची झाल्या कामारी दासी त्यांचे वर्म आम्हा पासी सुखे राहिलासी प्रेमाची सुखे राहिलासी प्रेमाची प्रेमाची स्वप्नात दुःख नाही. स्वप्नात दुःख नको असेल तर संतांनी ज्या साधनाचा अवलंब करून आनंद प्राप्त केला त्या साधनाचा आपण अंगीकार केला पाहिजे. आमच्या स्वप्नात तरी सुख आहे का? आपली वाट चुकली असं समजावं. स्वप्नात सुख नाही आणि काहीच्या स्वप्नात दुःख नाही. हल्ली लोकाला स्वप्न सुद्धा पडू लागलेले आहेत. युद्ध चालू झालेले आहेत. बरीच लोक वाट पाहत कसं काय चालू होत नाही. होतं का न होतं मी कीर्तनात सांगत नाही ना. आपला त्याच्याशी तेवढं भारताचा तेवढा संबंध नाही पण इंटरेस्ट घेऊ लागलाय. माझंही नाव भारतच आहे ना. जाऊ द्या. स्वप्नामध्ये दुःख नाही. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या चिंतने भय सुटले कळकाळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांडिता जेविता गे बाई. हवंच काय जीवनात? भोग हवे का आनंद हवा?
आनंद. आपण भोगाच्या माग साधू आनंदाचे अनुभवी. एक मार्ग असा आहे भोगाचा आणि दुसरा मार्ग असा आहे भक्तीचा. जीवनात दोनच पंथ. काही लोकांना पैसा हवाय भोगप्राप्तीसाठी आणि भोगात ते सुख मानणारे, आणि काही लोक भक्ती प्रेमाच्या आनंदामध्ये तृप्त आहेत. महाराज म्हणायचे बरं का, सगळं महाराजांचं चिंतन आहे असं समजून ऐका. भगवान आणि भोग तसं पाहिलं तर रास एकच आहे, भवरच आहे, भगवान आणि भोग. पण भोगामध्ये अतृप्ती कायम राहते, भगवंताच्या प्राप्तीत तृप्ती येते, शांती येते, समाधान येतं. भोग कधीही पूर्णत्वानं प्राप्त होत नाहीत. भगवंत कधीही अपूर्णत्वानं प्राप्त होत नाही, तो पूर्ण आहे. भोगात इच्छा वाढतच जाते, भगवंताच्या प्राप्तीत इच्छा नष्ट होते. भोगी काम वाढे, इंधने अग्नीसी हाका का चढे. मी संसारिक माणूस आहे बर का संपत नाही संसार, पूर्णविराम का नाही. भोगी काम वाढे. 100 रुपये असले की 1000 राहावे वाटतात, 1000 असले लाख रुपये जवळ आले, संपलं ना, नाही कोटी. भोगी काम वाढे. अहो माऊलीत म्हणतात, इंधने अग्नीची हाका का चढे. किती जरी रॉकेल नाही पेट्रोल अग्नीमध्ये टाकलं तर शांत होत नाही, भडकतो. अतृप्ती कायम आहे संसार. आणि ज्या जीवनामध्ये तृप्ती, शांती, सुख, समाधान, भक्ती. अजून फरक सांगू. बीज वापवी कुकर्माचा करी राबू जरी, हे तयाची सारिके असंभाळ पाप पिके. मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. आणि भक्तीसाठी पुण्य आहे ना, भगवंत पुण्याचा मार्ग आणि भोग पापाचा मार्ग. पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ सुख. साधू पुरुष भक्तीच्या माग, तेही वेगळं बोलू, भक्ती त्यांच्या माग. विठाला 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 विठाला. त्यांच्यामुळं भक्ती जगामध्ये प्रकाशित आहे ना. त्यांच्यामुळंच वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. कोणाच्या अनुभवाच्या माग जावं, ज्यांचे अनुभव तृप्तीचे आहेत. जसं जेवण जास्त झालं की कशानं कळतं, ढेकरानं. ढेकर दिला की माणसं म्हणतात जास्त झालंय का, हो थोडी एक पोळी जास्त झाली, आग्रह केला जास्त झालंय. तसं आजचा अभंग म्हणजे तृप्तीचे उद्गार आहेत. आनंद कोंदला मागे पुढे. संसारात हे उद्गार कोणीतरी काढू शकतो का. आनंद कोंदला. कसला आनंद कोंदलाय, रात्री पाऊस झाला म्हणून जरा बरं आहे, नाहीतर आनंद कोंदला. आनंद कसला कोंदलाय, जिकडं पाहावं तिकडं दुःख. पहिल्या भेटीला माणसं म्हणतात कसं काय चाललंय, बरं आहे पहिल्यांदा, आणि पुन्हा तिथून जे गारानं चालू कर, महाराज पाऊस नाही, पाण्याचं कसं, आताच वीज चालली आहे, पुन्हा येतीस का नाही की नाही. अनुभव सुखाचे आनंदाचे साधू पुरुषाचे, आणि तुम्ही आम्ही आनंदाचे गिराईक, आम्ही आनंदाचे गरजू का आनंद भोगणारे गरजू. आपल्याला आनंदाची गरज आहे, आनंदाचा भोग साधू पुरुषाला आहे ना. मग आम्ही काय करावं, ज्यांचे अनुभव आनंदाचे आहेत त्यांच्या जीवनाकडे पाहावं.
आणि त्यांच्या अनुभवाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, आमचंही जीवन आनंदमय बनेल. महाराज म्हणायचे, गरज आणि ज्ञान एका केंद्रात आले पाहिजेत. सगळ्या जगाला गरज आहे आनंदाची, पण ज्ञान आहे का? संसारामध्ये गरज एकीकडे आणि ज्ञान एकीकडे. औषधाची गरज रोग्याला, ज्ञान कुणाकडे? ज्ञान आहे डॉक्टरकडे, आहे ना. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांच्याकडे गरज आहे, त्यानं जावं, आहे ना. तहान लागली आहे, गरज आहे पाण्याची, जिथं पाणी आहे तिथं जावं. भूक लागली आहे, अन्नाकडे जावं. अन्न बोलावीत नाही बरं का, या 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 या, बरं झालं या. पाणी बोलावीत नाही, या आम्हाला प्या नाही. त्रशित तो जाय धावून या. जो त्रशित आहे त्यानं पाण्याकडे जावं. जो भुकेलेला आहे, अन्न काय म्हणे, याहो मत खा, खा म्हणतं का अन्न नाही. भुकेला माणूस अन्नाकडे जावं त्यानं. तहान लागलेली आहे, पाण्याकडे जावं. औषधाची गरज आहे, रोग घालवायचा आहे, डॉक्टरकडे जावं. सुखाची गरज आहे, कुणाकडे जावं, आहे ना. सुखाची गरज आहे, ज्याने सुख अनुभवलंय त्यांच्याकडे जा. सुख वाटे येते ठाई, सुख वाटे येते ठाई. सुख वाटे येते ठाई, सुख वाटे येते ठाई, सुख वाटे येते ठाई. बहु पायी संतांच्या, बहुल पायी संतांच्या, बहुपायी संतांच्या मनोनी केला वास, मनोनी केला वास. बहुल पायी संतांच्या, बहुल पायी संतांच्या, बहुपायी संतांच्या मनोनी केला वास, मनोनी. साधू पुरुष सुखी, सुखी जीवन, आनंदमय जीवन. तुकोबाराय अनेक ठिकाणी आपला अनुभव सांगतात. मी तो असे बहु आनंद भरीत. माझ्या जीवनात आनंदाला कमी नाही. पैसा नसेल पण आनंद कमी नाही. सत्ता नसेल पण आनंद कमी नाही. आरोग्य नसेल पण आनंद कमी नाही. भोग नसतील पण आनंद कमी नाही. कोणती वाटणी बरी? पैसा आहे, आनंद नाही. सत्ता आहे, आनंद नाही. उगी माणसानं आनंदाचा संबंध कोणाशी तरी जोडलेला आहे, आणि यालाच म्हणायचं आपल्याकडे ज्ञान नाही. आनंदाचा संबंध बहुतेक आपण जी वस्तू आपणाला अप्राप्त असते तिच्याशी जोडतो. एखाद्याला मुलगा नसतो, त्याला वाटतं काय करावं, त्यालाच नाही, देवाच्या बापाला सुद्धा वाटलं पोरग नसल्यास दुःख आहे. पुत्र हिनस मे राजम सर्व दुःखाय कल्पते. बहुतेक माणूस आपलं सुख अभावात पाहतो. जे आपणाला नाही, आपल्याला मुलगा नाही, त्याच्यात आनंद वाटतो. खरं तर त्यानं मुलं असणाऱ्याच्या बापाला विचारलं पाहिजे अगोदर, कसं काय चाललंय. वृद्धाश्रमाची उत्पत्तीच झाली नसती मुलं जर चांगली असती तर. मी बऱ्याच सांगतो, खेडेगावाने वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे.
पुंडलिकरायापासून वारकरी संप्रदायाचा वाढ विस्तार आहे. पुंडलिकरायांनी आई बापाची सेवा केली आणि परमात्मा आई बापाच्या सेवेला पाहून या ठिकाणी आले. म्हणून आपली मुलं जर वारकरी झाली तर तुम्ही थोडस निश्चिंत व्हा की आपल्याला वृद्धाश्रमात जायची गरज भासू देणार नाही. असू द्या. मी का सांगतो, जी गोष्ट आपणाला नाही त्याच्यामध्ये माणूस सुख मानतो. पैसा आहे, काय करावं पैसा? आरोग्य नाही. त्याला वाटतं आरोग्य असण्यात सुख. एखाद्याला आरोग्य आहे, त्याला वाटतं आरोग्य आहे, सत्ता नाही, संपत्ती नाही. आणि बहुतेक संसारामध्ये कोणाला काही नसणं हा संसाराचा धर्मच आहे. सर्वाला असत नाही. मी पुष्कळ फिरतो. खेड्याच्या माणसाला आरोग्य आहे, शहरातल्या माणसाला पैसा भरपूर आहे, काय नाही? आरोग्य नाही. साखर चालत नाही, बटाटा चालत नाही, भात चालत नाही. मग काय चालतंय? काय नाही, फक्त हेच घरातल्या घरात चालतात. काय चालत नाही. आरोग्य नाही, जाऊ द्या. काहीतरी नसणं संसार. आपण त्या नसणाऱ्या वस्तूमध्ये सुख मानतो आणि त्याच्या प्राप्तीसाठी खटाटोप करतो. साधू पुरुषाकडे काही नाही पण आनंद आहे. विषयाविन आनंद हृदयी या नाव सुखदान उद्धवा. सुखाची व्याख्या नाथरायांनी कशी केलेली आहे बघा. आपल्याला काय वाटतं? विषय प्राप्ती जो हरिक तया नाम म्हणती सुख. विषय विनाश तेची दुःख परम असुख या नाव. उद्धवा, विषय मिळाला सुख, विषय नष्ट झाला सुख नष्ट होतं. आपल्या बाबतीत हे. पण साधू पुरुषाचा आनंद विषय नसतानाही कायम आहे आणि विषय गेल्यानंतरही कायम आहे. आनंद कोंदला. त्या बाबतीत नाथरायाची ओवी अजून एक देतो. देशे काले वेदानुवादा ज्या सुखासी न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती. माझे भक्त जे सुख भोगतात ते देशानं, कालानं आणि वस्तूनं. मला तेवढं अवघड येत नाही बरं का बाबा, तरी सांगतो, प्रयत्न करतो, ट्राय. देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद ज्या सुखाला लागत नाही ते सुख साधू पुरुष भोगतात. आनंद कोंदला मागे पुढे. मग आपल्याला आनंदाची गरज आहे तर ज्यांचे अनुभव आनंदाचे आहेत त्यांच्या अनुभवाकडे पाहावं. आपल्याला पुष्कळ दृष्टांत सांगता येतील. एखाद्याला 12वीला पहिलं यायचंय, मेरिट मध्ये यायचंय, त्यानं काय करतंय? गतवर्षी जो मुलगा 12वीला पहिला आलेला आहे त्याच्या अनुभवाचं, त्याच्या उत्तरपत्रिकेचं चिंतन करतंय. नाही, 12वीला पहिल्या आलेल्या मुलाची मुलाखत पेपरमध्ये दिली जाते. कोणता अभ्यास केला, कोणते गाईड वापरले, जरा हळू बोलू का, क्लासेस कुठं होते, कारण हे उघड बोलायची गोष्ट नाही. किती तास अभ्यास केला, कधी उठत होता, कधी झोपत होता, हे सगळं त्याचं पेपरमध्ये येतं. नाही, त्याच्या उत्तरपत्रिका तुम्हाला माहित नसले तर सांगतो, 4-4 हजार रुपयाला विकतात. का बरं? त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्यालाही पहिलं यायचंय. आपल्याला जर आनंद हवा असेल तर ज्यांचे अनुभव आनंदाचे आहेत त्या आनंदाच्या अनुभवाकडे, त्यांच्या साधनाकडे पहा. अजून सांगतो, एखादा शेतकरी एकरी 100 टन ऊस काढीत असेल आणि त्या परिसरात किंवा महाराष्ट्रात तो जर क्रमांक 1 वर असेल तर ज्यांना आपलं ऊसाचं उत्पादन वाढवायचंय त्या पहिल्या आलेल्या शेतकऱ्याचं भाषण ठेवतात. कसं पाणी दिलं, कसा खत घातला,
कोणतं बेनं वापरलं, किती तारखेला लागवड केली, वगैरे वगैरे. आणि मग तो अनुभव यांना मार्गदर्शनपर होतो. तुम्हाला कळेल बहुतेक काही माणसं आता ऊस लावण्यापेक्षा भाषण देतच फिरतात, कारण एकदाच पहिले आले. कारण त्या भाषणावरच त्यांचं पुष्कळ चाललेलं आहे. कारण अनुभव आहे. तुकोबारायांनी आनंदाचा अनुभव घेतला. तर बरंच काही बोलता येईल. सगळी सुज्ञ मंडळी आहेत ज्या अनुभवाची जगाला गरज आहे. आणि साधू पुरुषाचं जीवनच जगाला अनुभव देण्यासाठी असतं. आपण अनुभव घेणे आणि आलेला अनुभव जगाला वाटणे, असं जे जीवन ते साधू पुरुषाचं. साधुत्वच त्याच्यावर अवलंबून आहे. अनुभवा आले अंगात, अनुभवा आले अंगात. अनुभवा आले अंगात, अनुभवा आले अंगात, अनुभवा आले अंगात. ते या जगात देतसे, ते या जगात देतसे, नवती हात तुके बोल, नवती हात तुके बोल. ते या जगात देतसे, नवती हात तुके बोल, नवती हात तुके बोल. मूळ ओल अंतरीत, मूळ ओल अंतरीत, नवती हात तुके बोल. जे अनुभवलं तेच दिलं. 3 प्रकार करता येतील. काहींच्या बाबतीत अनुभवाचा प्रश्नच नाही, काहींच्या बाबतीत बोलून नंतर अनुभव, आणि साधू पुरुषाचा अगोदर अनुभव नंतर बोलणं, असे 3 प्रकार. सेवितो हा रस. नुसता अनुभव घेण्यावर साधुत्व अवलंबून नाही, घेतलेला अनुभव देण्यावर आहे. नुसतं देण्यावर नाही अनुभव नसताना. जेणे सोये चाखिली नाही चवी, तो दुजिया ते गोडी केवी लावी. आपण अनुभव घेतला नाही आणि सांगतो फसवणूक. पोहो नेने का से लावितो आणि का, म्हणावे त्या मूर्खा काय. आता एक वर्ग आहे सांगणाऱ्याचा, द्या सोडून. दुसरा वर्ग आहे सांगणे आणि नंतर अनुभवणे. पण तिसरा वर्ग असा आहे अनुभवणे आणि नंतर सांगणे. तो का म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ज्या अनुभवाची जगाला गरज आहे, बरं का, पुष्कळ बोलता येईल. काही अनुभव आपले जे असे आहेत आपल्याही कामाचे नाहीत. बिडी ओढण्याचा अनुभव ज्याच्या तरी कामाचा आहे का, महाराज म्हणायचे बरं का. दारू पिण्याचा अनुभव त्याच्या तरी उपयोगाचा आहे का, नाही. बिडी ओढली कॅन्सर लवकर, त्याच्यावर लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ, तरी लोक ते ओढीतच वाचतात. नाही, या अनुभवाची घेणाऱ्याला सुद्धा गरज नाही, जगाला तर नाहीच नाही. त्याच्या कामाचे का. दारू पिला त्याच्या तरी उपयोगाचा अनुभव आहे का, जाऊ द्या जगाचा, नाही. खरं तर अजून जरा वेगळं बोलू. माणूस बिडी ओढतो का बिडी माणसाला ओढते? बिडीच ओढते मृत्यूकडे, आहे ना. माणूस दारू पितो का दारूच माणसाला पिते? कोण कुणाला पित? दारूच माणसाला पिते, माणूस दारू पित नाही. त्याचे 3 फायदे तुम्हाला माहित आहेत का? आता खेड्याने सांगतो आम्ही, इथं तेवढं सांगत नाही. दारू पिण्याचे 3 फायदे. म्हातारपणी येत नाही,
दुसरा फायदा चोरी होत नाही, आणि तिसरा फायदा कुत्र चावत नाही. पहिला फायदा म्हातारपण येत नाही, तारुण्य दशेतच लिव्हर निकामी, चोरी होत नाही, असतच काय जवळ काय नसतं, आणि कुत्र चावत नाही. त्याचं कारण पिसाळलेलं जरी असलं तरी ते विचार करतं याला 50 फुटाचा रोड पुरत नाही, आपल्यापेक्षा जास्त बिघडलेली केस आहे, देव छोडके. काय अनुभव कामाचा आहे सांगा. ज्याच्या त्याच्याही उपयोगाचा अनुभव नाही, पण संतांचे अनुभव सर्व अनुकरणीय आहेत. नाही, जे योग्य तेच साधू अनुभवतात, जे जगाला योग्य आहे ना. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे आहे ना. सुखी जेने व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. अनुभव झाकून ठेवू शकत नाही साधू, दाबून ठेवू शकत नाही, कारण समाजाविषयी असलेलं प्रेम साधू पुरुषाला स्वस्थ बसू देत नाही. थोडस तुम्हाला राग येईल तरी मी बोलतो, साधुत्व हे वेशावर अवलंबून नाही. तुमचा वेश कसा आहे त्याच्यावर साधुत्व अवलंबून नाही. तुमची वृत्ती कशी आहे त्याच्यावर साधुत्व अवलंबून आहे. परमात्म स्वरूपाचा अनुभव घेणे आपण आहे ना, देवाला भोगणे आहे ना. माझा पहा अनुभव केला देव आपुला, केला देव आपुला, केला देव आपुला. माझा अनुभव पहा, संतांचे अनुभव पहा, अनुकरणीय आहेत. देवाचा अनुभव आपण घेतला आणि निवांत बसले का? नाही. जे हिताहित देखती हानी कनवा घेपती, कुसोनी सीनु हरिती आणि देती सुख. संत जीवनाच्या दोन बाजू, अनुभवाच्या दृष्टीनं परमोच्च स्थिती आणि कळवळा जर पाहिला, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा. वेळेत संपलं पाहिजे ना. हिताचा कळवळा येतो, ऐसी कळवळ्याची सर्वसामान्याविषयी आपण 16 अध्याय पहा, जास्त विचार मांडित नाही. साधू पुरुषाचा कळवळा कसा असतो? चिखली रुतली गाय धडभाकड न पाहे, तेचे निग्लानी होय काला भुला कळवळा है ना.
नाना बुडतया ते सकरणो न म्हणे अंत्यजकी ब्राह्मणो काढोनी राखे प्राणो हेची जाणे कळवळा. आता साधू पुरुषाचं जीवन कसं तिथं पुष्कळ ओव्यात आपण 16 वाद्या पाहणं. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात 2 दृष्टांत दिलेले आहेत. का फेडीत पापताप ओखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे जगाचे आंबे फेडीत श्रियेची रावळी उघडीत ऐना निगे जैसा भासवत प्रदक्षिणे तैसी बुडाली काढिता बांधली सोडिता साकडी फेडिता आरताचिया किंबहुना. सर्व ओव्याचं तात्पर्य हे किंबहुना ज्ञानेश्वरीत आवडता शब्द आहे. सर्व ओव्याला एका ओवीत घ्यायचं झालं किंबहुना बहुना किंबहुना दिवस राती पुढीलाची सुख उन्नती अनित अनित स्वार्थी प्रवेशी जे आपण आनंद भोगणे. आई तिलाच म्हणतात की आलेला अनुभव आपल्या बाळासाठी राखून ठेवणे बाळाला देणे. अशी एखादी आई पाहिली का तुम्ही मुलगा बाहेर आहे तोपर्यंत 2 किलो द्राक्षे घेते आणि मुलगा यायच्या आधी पार नाही. तिला आई म्हणत नाही तिला दाई म्हणा. आई नाही आई म्हटलं आपल्या मुखाला गोड लागू लागलं बाळासाठी राखते आहे ना. शिष्याचे झाले पणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का बाळकाच्या धनी धाईजे शिष्याचे झाले पणे होईजे हे सद्गुरूची एक जाणीजे की प्रसवतिया. म्हणून आपला अनुभव जगाला वाटीत फिरतात आहे ना. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तर पडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तर पडू घ्या रे तुम्ही. मी आनंद भोगण्यात मला आनंद नाही साधू पुरुष सांगतात. हा आनंद दुसऱ्याला देण्यात आहे. आई स्वतः एखादा विषय सेवन करील ती खाण्यामध्ये तिला आनंद वाटत नाही बाळकाला देण्यामध्ये तिचा आनंद वाढतो. आता पुष्कळ सांगतो. आता आमच्या कीर्तनाला बाळक लागतात कमी येते या ठिकाणी असू द्या. भूक लागते बाळाला पण तळमळ कुणाची असते आईची असते. वा तुम्ही थोडं मदत करा बरं का. वा तळमळ आईची. पोरग टीव्ही पाहत राहत आहे ना. कोणता सामना लावू भारत श्रीलंका कारण कुठेही गेलं तरी भारत हरतय तसं काही नाही. कुणा बरोबर बी लावा मेरा भारत महान. श्रीलंकेबरोबर सामना चालू झाला. पोराला दम ते सारखंच पाहत पोरग. मग आईला वाटतं नाश्ता केलं नाही चहा घेतलं नाही उपीट खाल्लं नाही. आई म्हणते बा अरे उठ थोडं नाश्ता कर पुन्हा पहा. तो म्हणतो थांब आई 5च ओव्हर राहिलेत 5च ओव्हर राहिलेत भारत हारायला. 5 सकत 30 अर्धा तास तरी लागतो. आईला दम निघत नाही. हा म्हणतो 5 ओव्हर राहिलेले आहेत पण आई ओव्हर होते. आईला दम निघत नाही आणि आई म्हणते बा आता खेड्याची भाषा आहे बरं का आमची आधी गिळ आणि पुन्हा पहा. पोराला जीव घालते. पोट भरतं कुणाचं मुलाचं आणि तृप्ती कुणीकडे आईकडे. हे जर कळालं तर तसंच जगाचं सुख ते साधूचं सुख आणि जगाचं दुःख ते साधूचं दुःख. म्हणून आपला अनुभव जगाला वाटेत फिरतात दबून ठेवीत नाहीत झाकून ठेवीत नाहीत त्याला म्हणावं साधू. मला पुष्कळ बोलता येईल. हे तरी काम साधू पुरुष का करतात का जगाला आनंद देतात का आपला पुरता मर्यादित ठेवीत नाहीत त्याच्या दुःखानं ते पोळतात. ज्ञानेश्वरीतच ओव्यात म्हणून आई म्हटलंय माऊलीना. खऱ्या आईला सुद्धा ती लक्षणं आहेत का नाहीत मला माहित नाही
पण खरी आई मात्र ही आहे. साधकाचा माय कोवी देतो ना आपल्याला, पहा तुम्ही कशी आई आहे. ज्ञानेश्वर महाराजच सांगतात, दुसऱ्याचं दुःख ज्याला पोळतं त्याला साधू म्हणा. पायी काटा निहते तो व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. साधू कुणाला म्हणावं? दुःख कळणाऱ्याला का दुःख पोळणाऱ्याला? दुसऱ्याचं दुःख पोळणाऱ्याला का दुसऱ्याचं दुःख कळणाऱ्याला? मला कळालं का पोळलं? कळालं. वा, व्हेरी गुड. आप 1000 जीत गए. वा, कळालं कळालं. ओरिसात वादळ झालं, आम्हाला कळालं का पोळलं? कळालं. गुजरात मध्ये भूकंप झाला, कळालं का पोळलं? आणि जावई तिथं गेला तर एखाद्या वेळेस. मी सामान्याचं हृदय आणि साधूचं हृदय याची तुलना करतोय. ज्याला दुसऱ्याचं दुःख पोळतो, पोळणारा माणूस कसा निवांत राहील? कळणारा माणूस निवांत. कळालं, आम्हाला कळालं. अमेरिकेचं ते बिल्डिंग 110 मजली पडली आहे ना, आम्हाला कळालं का पोळ? खरं तर पोळलं पाहिजे, पण आमचं त्यांना पोळत नाही तर त्यांचं आम्हाला कसं पोळ? काश्मीर मध्ये आमचे किती लोक मरतात, शहीद होतात, हे आपल्याला कळालं पाहिजे, नाही पोळलं पाहिजे. आहे ना, भारत माझा देश आहे आपण म्हणतो, तर देशातली प्रत्येक घटना आपल्या अंतःकरणाला पोळली पाहिजे, तर भारत माझा देश आहे. दुसऱ्याचं दुःख ज्याच्या हृदयाला पोळतं तो साधू, आणि पोळणारा माणूस निवांत राहत नाही. आहे ना, तुमच्याच मांडीवर विस्तू ठेवला, अग्नी ठेवला, तर कळतो का पोळतो? पोळतो. मग निवांत राहता का दूर करण्याचा प्रयत्न करता? दूर करण्याचा प्रयत्न करतो. तसं जगाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. कशानं करतो? आपल्या अनुभवानं. आपण जे साधन जीवनामध्ये अवलंबिलं, त्या साधनाचा प्रसार प्रचार रात्रंदिवस करीत फिरतो. ना काळ, ना वेळ, ना एसटीची सोय, ना जेवण वेळेवर, ना झोप वेळेवर, आहे ना, ना प्रायव्हेट लाईफ. परवा एक निकाल फार सर्वोच्च न्यायालयानं चांगला दिला. न्यायालय कधी कधी चांगला निकाल देतं. सार्वजनिक जीवनामध्ये वागणाऱ्या राहणाऱ्या व्यक्तीला खाजगी जीवन असूच शकत नाही असा निर्णय आहे. आणि तोच मी सिद्धांत ध्यानात घेतला. खरंच आहे ते. वैयक्तिक प्रायव्हेट लाईफ नाहीच. पाहणं तुकोबारायाच्या संसाराकडे. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवण्यामध्ये कुठं स्वतःच काही जीवन होतं का? नाही. जगाचं दुःख दूर करीत रात्रंदिवस फिरतो, कारण पोळतं जगाचं दुःख. काय मागितलं माऊलीनी ग्रंथ समाप्तीनंतर? पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. प्रतिज्ञा काय? संपूर्ण जग आनंदानं भरून टाकीन. मोठ्या माणसाच्या प्रतिज्ञाही मोठ्याच आहे ना. तैसा वागविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्व भरू, आणि आनंदाचे आवारू मांडू जगात. आनंदाचं आवार जगाला तयार करीन. नाही ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, हो देईया जगा. नॉट ओनली भारता, जगाला आनंद देईन, जगात आनंद निर्माण करीन. कारण का? स्वतःच्या अनुभवानं जग भरीन. मग काय तुमचा अनुभव आहे? आनंदाचा. आणि ही योग्य गरज आहे बरं का. जगाची गरज काय? सगळ्याची गरज. आता आपण कीर्तनाला सगळी मंडळी आलेलो आहोत. आपल्या सर्वाची गरज काय? पंढरीला आलेले आहोत आपण सगळी मंडळी. आपल्या सर्वाची गरज काय? पंढरीला कशासाठी यायचं? सुखालागी करिसी तळमळ,
तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघाची सुखरूप होसी. सर्वांची गरज ती योग्य गरज आणि योग्य गरज पूर्ण झाली पाहिजे. महाराजांचं चिंतनावर महाराज जर माझ्यातून काढून टाकले तसं तर निघूच शकत नाहीत, कारण महाराजांना मी जाऊ देत नाही. तर मी कुणीच नाही अशी स्थिती आहे माझ्या जीवनाची. महाराज म्हणायचे जी सर्वाची गरज, मी तरी भाग्य त्यालाच म्हणतो बघा बरं का मंडळी, ही सगळी उभी राहिलेली मंडळी साधक मंडळी आहेत. भाग्य त्यालाच म्हणेन की ज्यांनी परमपूज्य वैकुंठवासी तीर्थ स्वरूप नुडना महाराजांचं श्रवण ज्यांनी केलेलं आहे तेच खरे भाग्यवान आहेत साधक. मी परवा नाशिकला सुद्धा होतो, लहान लहान छोकरे होते कीर्तनाला. तुम्ही जरा उशिरा आलात म्हणलं त्या मुलाला, जरा अगोदर आला असतात तर तुम्हाला महाराजांचं ऐकायला मिळालं असतं. कारण BA MA आळंदीला करायचं बाबा अतिशक्ती नाही बरं, आणि BEd MEd करायसाठी हे मठ आहे. कारण नुसत्या MA ला नोकरी नाही, नुसत्या BA ला सुद्धा BEd आहे का MEd आहे का मग त्याची डिग्री इथं आहे. माझी गंमत अशी आहे, मी BA नाही आणि MA नाही, पण येड साठी मात्र इथं आलो. असं महाराज म्हणायचे सर्वांची गरज ती योग्य गरज आणि योग्य गरज पूर्ण झाली पाहिजे. सगळ्या जगाची गरज आहे. सुखाची गरज एक दोघाची आहे का सर्वाची आहे? सर्वाची गरज. आता गरज का निर्माण झाली त्याचं चिंतन करत नाही, कारण जीव झाला म्हणून झाली एवढंच एक वाक्य उच्चारतो. योग्य गरज पूर्ण झाली पाहिजे. पाणी पिण्याची गरज सर्वाची काय योगदोगाची? सर्वांची, सर्वांची. म्हणून पाणी मिळालं पाहिजे. नसलं मिळत तर हक्कानं मागून घेतो आपण सरकारला. योग्य गरज पूर्ण झाली पाहिजे. काहीतरी पिण्याची गरज सर्वाची काय योगदोगाची? वा, तुम्हाला कळालं की जमलं. काहीतरी खाण्याची गरज सर्वाची काय योगदोगाची? काही लोकांची आहे, सर्वांची नाही. सर्वाची गरज ती योग्य गरज. पाणी पिणे, अन्न खाणे सर्वाची गरज आणि ती पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यासाठी तरी पाण्याची योजना आहे. 16व्या अध्यायातलीच ओवी तुम्हाला देतो. ओवीला प्रश्न टाकला म्हणजे ओवी सोपी होते. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, तिला प्रश्न टाकू. पाण्याची योजना कशासाठी? उत्तर आहे पैत्रशिता लागी पाणी आराईले असे जगी. साधूची योजना कशासाठी? तिथंच उत्तर आहे दुःखिताच्या सेलभागी जिने जयाचे. अरे दुसऱ्याचं दुःख आपल्या अनुभवानं दूर करण्यासाठीच ज्यांची योजना आहे त्याला साधू म्हणा, आणि तहान घालवण्याची योजना ज्यांची आहे त्याला पाणी म्हणा. औषधाची योजना रोग घालवण्यासाठी, अन्नाची योजना भूक घालवण्यासाठी, साधूची योजना जगाचं दुःख दूर करण्यासाठी. आणि ते दुःख दूर करतात आपल्या अनुभवानं. तुम्ही माझ्याकडे पहा, तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये आनंदच आनंद. सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी. सदा सण सात आभा नित्य दिवाळी. आनंद निर्भया मुता, आनंद निर्भया मुता कैवारी बळी. आनंद कैवारी बरी. आज आनंदुरे एकी परमानंदुरे. आज आनंदुरे एकी परमानंदुरे.
परमानंदुरे. साधूचं जीवन आनंदमय आहे ना. विठोबाची वेडी आम्हा आनंद सदा. बाहेर दुःख आ करून खायला बसले, पण आतून आनंद. विठोबाची वेडी आम्हा आनंद सदा. गाऊ नाचू वाहू टाळी रंगवू गोविंदा आज आनंदुरे एकी परमानंदुरे. तुम्हाला काही प्रश्न टाकतो. तुकोबाराच्या जीवनात आनंदच आनंद, आणि बाहेर पहा ना त्यांच्या जीवनाकडे. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, पत्नी गेली, बायको मरणं म्हणजे सुख दुःख आहे ना. दिवाळा निघणं काढून घेतलं नव्हतं बरं का, निघालं. ढोरं गेली, गुर सगळं गेली. बाहेर दुःख खायला तयार आहे, पण महापुरुष बाहेर येतच नाही. अनुहाती गुंतला नेने बाह्यरंग, व्रती येता मग बळ लागे. एक प्रश्न साधा आहे. दुःख परिस्थितीवर अवलंबून, स्वस्थितीवर आहे. बाहेर परिस्थिती दुःखमय आहे, पण आत अनुभव आनंदाचा आहे. परिस्थिती बदलू शकत नाही माणूस, पण परमार्थानं स्वस्थिती मात्र बदलते. परमार्थानं परिस्थिती बदलण्याचा विचारच करू नका. दुष्काळ पडला तर वारकऱ्याच्या शेतासहितच, भूकंप झाला तर हभपचं घर सोडून बाकीचे हालत नाहीत. भूकंप झाला तर हभपचं बी हालतच आहे ना. पूर आला, लोकाला वाटतं आम्ही भजन करून असं कसं. भजनाचं फल परिस्थिती पालटणे नव्हे, भजनाचं फल स्वस्थिती पालटणे. दुःख येईल, पण येणाऱ्या दुःखाला माझ्या अंतःकरणाची स्थिती अशी झाली पाहिजे की ते दुःख कळालंच न पाहिजे. परमार्थानं आनंद भरीत स्थिती अंतःकरणाची होते. आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्यास पाहना. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जे पा पडी भारे चित्त न दटे. शस्त्रवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेऊची नये. महानंदामध्ये चित्त जर पहुडलेलं असेल तर बाहेरची परिस्थिती त्याच्यावर स्वस्थिती मात करते. स्वस्थिती मजबूत. पण साधं बोलतो, दुःख येणं टळत नाही कोणाकडेही, पण आलेलं दुःख भक्तीनं कळत नाही. विठाला 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 विठाला. गंमत सांगतो. महाराज सांगत होते दृष्टांत. राजाच्या राणीला काटा मोडला. राणीला पायात काटा मोडला. साधा काटा नव्हता, सरकारी बाबलीचा. महाराज म्हणायचे बर का, मला एक ना एक शब्द ध्यानात आहे, जे झाड ओळखू येत नाही त्याला लोक सरकारी करून टाकतात. सरकारी बाबलीचा काटा मोडला, आणि असा काटा राणीला मोडला. काटा मोडला राणीला, पण जास्ती दुःख कुणाला? राजाला. वा, हे विना तारेचं कनेक्शन असतच. राजाला काट्याचा खूप राग आला. अनुभवानं तर बोलत नाहीत ना तुम्ही. राजाला खूप राग आला. राजानं लगेच ऑर्डर काढली, आपल्या सगळ्या नगरीतले काटे नष्ट करून टाका. राणीला काटा मोडला. शहाणी माणसं होती, ते म्हणाली सगळे काटे नष्ट करून कसं चालेल? उद्या ऊसाला कुंपण, द्राक्षाला, सगळेच काटे काढून कसं जमल? राजाकडे गेली शहाणी माणसं. राजाला म्हणू लागली, राजेसाहेब, काटे जगातले नष्ट करण्यापेक्षा, जाळून टाकण्यापेक्षा राणी साहेबाच्या पायातच एक कातडीचा बूट द्या ना.
आणि फिरू द्या कुठेही. राजाला पटलं, मला बरोबर आहे. राणीला जर कातडीचा बूट दिला, जोडा दिला, तर कुठेही राणी गेली तर काटा मोडणार नाही. परिस्थिती दुःखाची आहे, काट्याची आहे, पण स्वस्थिती मजबूत आहे. आणि बहुतेक ज्याच्या पायात बूट असतो, जोडा असतो, ते मुद्दाम काट्यावर पाय देते. महाराज झाली वाट या, काट्यावरच पाय देते. तसं दुःख आलं की दुःखाला जो डगमगत नाही त्यालाच साधू म्हणा. अनुभव आतलाय. किती बोलू तुम्हाला, वेळेकडे बघू लागलोय बरं का सारखं, म्हणून तरी प्रमाण कमी घेतोय. आतला अनुभव आनंदाचा आहे. स्वस्थितीनं परिस्थितीवर मात केली. साधू पुरुष परिस्थितीला मानित नाही, है ना, है ना. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, नाही परिस्थितीची जाणीव नाही. वडवानळ त्रिभुवन खाय, तरी तुझीच वाट पाहेगा विठोबा. स्वस्थिती मजबूत. परमार्थ काय काम करतो? परमार्थ आतून आनंद देतो, आतून आनंद. आता पुष्कळ बोलता येईल. महाराजांचं चिंतन, आध्यात्मिक विचारधारा या ग्रंथातलं तुम्हाला सांगतो. काही झाडांना बाहेरचं पाणी लागतं, काही झाडांना. आता भुईमुग आहे, साळ आहे, कापूस आहे, ज्वारी आहे, यांना बाहेरचं, उडीद, मूग यांना काय लागतं? बाहेरचं पाणी लागतं. पण असे काही वृक्ष आहेत की त्यांना बाहेरचं पाणी वर्ष वर्ष नसलं तरी भागतं, है ना. हिवर आहे, बोर आहे, आपटा आहे, समदड आहे, रुचिक, हे झाड कळतील ना तुम्हाला. पिंपळ आहे, वड आहे, बाभूळ, कडुलिंब यांना वर्ष वर्ष पाऊस नाही पडला तरी भागतं. ते आतलं पाणी घेतात. 50-50 फुटापर्यंत त्यांच्या मुळ्या जमिनीत आहेत. आणि काही झाडं मात्र असे आहेत की त्यांना 8-15 दिवस जर नाही पाऊस पडलं तर त्याची समाप्तीच होते. तसं सामान्य माणसाचं सुख बाहेर परिस्थितीवर अवलंबून असतं आणि साधू पुरुषाचं सुख हे आतल्या स्थितीवर. मग आत काय? तैसा हृदयामध्ये मी राम, आसता सर्व सुखाचा आराम, परिभ्रांतासी कामू विषयावरी. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आनंद माग पुढे कोंदला. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? आता महाराष्ट्र सरकारनं पहिलीपासून इंग्रजी केलंय. तुमच्या जीवनामध्ये माग पुढे आनंद कोंदला, त्याचं कारण काय? संगती पंगती देवासवे घड, देवासवे घड पंगती. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेती साच. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेती साच. संगती पंगती देवासवे, संगती पंगती देवासवे घड. देवासवे पंगती. सुखाचे व्यवहारे, सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आनंदच जीवनामध्ये कोंदला, माझ्या जीवनामध्ये दुःख संपलं. असं असत नाही बरं का. आपल्याकडे सुखही आहे आणि दुःखही आहे. तुकोबाराकडे दुःख नाही.
का बरं नाही स्वस्थिती मजबूत? स्वस्थिती म्हणजे परमात्म्याचा भोग, संगती पंगती, देव संगतीला आणि देव पंक्तीला. मंडळी, पाण्यावर लाटा येतात हे खरं आहे. पाण्यावर येतात की नाही लाटा? पाण्यावर कशानं लाटा येतात? वाऱ्यानं. वारं आलं की पाण्यावर लाट निर्माण होते. पण अशी एक पाण्याची अवस्था आहे की त्या पाणीपणा तर कायम आहे पण लाट येत नाही. पाण्याचं दुसरं रूप बर्फ आहे की नाही? बर्फ म्हणजे पाण्याचं मॉडिफिकेशन. बर्फ द्रवरूप पाणी, अंतःकरण द्रवरूप झालं की सुखदुःखाच्या लाटा येतात. आपल्याला ज्ञानेश्वरी सांगतो. सगळे ज्ञानेश्वरीचे वाचक चिंतकच आहेत. खरं तर इथं काही न सांगण्यासारखंच आहे, पण काहीतरी सांगावं लागतं. जोपर्यंत अंतःकरण द्रवरूप आहे तोपर्यंत सुखदुःखाच्या लाटा येतात. पण अंतःकरण सद्घन, चिद्घन आणि आनंद घन बनलं की सुखदुःखाच्या लाटा तिथं निर्माण होत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात, चेत हे संसार चित्र उमटे, तो मनरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर आटलं, आपलं प्रतिबिंब पाण्यात दिसत नाही. मनरूपी पडदा जोपर्यंत कायम आहे तोपर्यंतच संसाराच्या सुखाची काय आणि दुःखाची काय चित्र उमटतात. स्तुती केली सुखाचं चित्र उमटतं आणि निंदा केली तर दुःखाचं चित्र उमटतं. भ्यासूर दृश्य असलं दुःखाचं चित्र आणि सुरेख असलं सुखाचं चित्र उमटतं आहे ना. मृदू आणि कठीण पंचविषयाच्या बाबतीत हे सगळं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, आपण पाहून घ्या. पण मन एथ मुद्दल जाय तेच अहंभावाधिक के आहे, शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. ज्या सुखदुःख ज्या अंतःकरणावर उमटतात तेच अंतःकरण भगवत रूप झालं आहे ना. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती सियाले, कैसे निवृत्ती सियाले, कैसे निवृत्ती सियाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती सियाले, कैसे निवृत्ती सियाले, कैसे निवृत्ती सियाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. सुखाची व्यवहारी त्या व्यवहारानं मन राम झालं आहे ना. महाराज राम म्हणता रामची होई जे आणि पदवी बैसून पदवी घे जे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला असा अर्थ निघतो बरं का. मन हे राम झाले. जे मन भगवत रूप झालेलं आहे त्याला म्हणायचं पंगतीन संगती. आणि त्या संगती पंगतीमध्ये देवाची संगत. देव कसा आहे? देव आनंद रूप आहे. किंवा 13व्या अध्यायाला धरून बोलता येईल आपल्याला या बाबतीत. देव कसा आहे? आनंद रूप आहे. आणि तो आनंद रूप परमात्मा संगतीत आणि पंक्तीत. आता सुख ते किरीटी दैविजेल तुझ दिठी, जे आत्मयाचे भेटी जीवासी होय. त्याला संगती पंगती म्हणावं. सुखाची व्याख्या किती गोड केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आता यावरी सुख ते यमविद देख, जेने एकची अशेक विसरे जीव, मनावाचे काये आपुली आन वाये, देहस्मरतीची त्राये मोडीत ये जे, जयाची झाले पणे. सुखाचा परिणाम पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुने वरीही लाभू, आघवियाची इंद्रियाची आवृत्ती, आघवियाची इंद्रियाची आवृत्ती, हृदयाची एकांती, थापटोनी सुसुप्ती आणि जे जेवी. देवाची पंगत आहे बरं काही. किंबहुना सोय जीव. आता की इथं किंबहुना आलं त्या सगळ्याचं सार. ओनली वन सेंटेन्स. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय त्याला शब्द नाही. तेथ जे होय तया नाम.
सुख. आणि अशी अंतरस्थिती पालटली हो, मग दुःख कुठलं जीवनात? दुसरा अध्याय बघा, दुसऱ्या अध्यायातल्या प्रसादे सर्व दुःखानाम. मला संस्कृत येत नाही बाबा. हनिरशोपजायते प्रसन्न चेतसु रासु बुद्धी परेव तिष्ठती. या श्लोकाच्या ओव्या बघा. मला तर वाटतं ज्ञानेश्वर महाराज खास आमच्यासाठी, जे आळंदी पंढरीला राहिलेले नाहीत त्यांच्यासाठीच. तुमच्यासाठी तर आहेतच बाबा, पण मराठी आमच्यासाठी. आता ओव्या बघा. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेत चित्तात तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखात. बाबा, ज्याचं अंतःकरण भक्तीनं प्रसन्न झालेलं आहे, दुःख बाहेर आहे. अरे 40 अंशापर्यंत 45 पर्यंत तापमान गेले बाहेर. चैत्राचा महिना आहे, पण गाडी एसी आहे, गाडी एअर कंडिशन आहे, त्याच्यामुळं बाहेरचं काही त्याला जाणवत नाही. तसं अखंडित प्रसन्नता अंतःकरणात आहे. ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखात. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा त्रसेचा अडदरू काही असे. अमृताचा झरा जर आत असेल आहे बर का, फक्त श्री गुरु कृपेनं तो प्रसवत राहतो. मलाही वाटायचं खरंच आहे का नाही. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा त्रसेचा आडदरू. भूकच लागत नाही, तहानही लागत नाही. जरा वेगळं बोलू, हे असावंही वाटत नाही आणि हे नसावंही वाटत नाही, हे मिळावंही वाटत नाही. आली याचा संतोष नाही आणि गेली याची हानी नाही. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा त्रसेचा आडदरू काही असे. तैसे हृदय प्रसन्न होय तेथ दुःख कैचेकी आहे. आपैसी बुद्धी राहे परमात्म स्वरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. जुन्या काळात खेड्याने दिवे होते बघा, आणि त्याला कंदील होता, काच होता बाहेरून. वारं आलं काय, पाऊस आलं काय, तो दिवा सकाळपर्यंत विजत नव्हता, कारण त्याला बाहेरची परिस्थिती माहीतच नव्हती. तसं हृदयामध्ये अमृताचा झरा जर असेल किंवा अमृत स्वरूप परमात्मा भक्तीनं अनुभवायला भोगायला जर मिळत असेल, कारण मोकळ्या मनात ह्या गोष्टी घडत राहतात, शुद्ध मनात ह्या गोष्टी घडत राहतात, किंवा नामस्मरण ज्याच्या सारखं चालू आहे त्याच्या अंतःकरणाची स्थिती अशी होत असते. नामासरिसाची हरी रिघे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जडोनी ठाके जनार्दना. अहंकार विसरोनी अहंपणा सोहम सदना माझी रिगे. चित्त विसरोनी चिंता जडोनी ठाके भगवंता. मनाची मोडली मनोगतता आणि संकल्पता करू विसरे. कृतनिश्चयसी बुद्धी जडोनी ठेली समाधी. ऐसी देखोनी हृदय शुद्धी तेथोनी हरी न निघे बाहेरी. हरी हृदयात आला आणि हृदयातल्या हरीचा अनुभव आहेच हृदयात, पण साधनानं अनुभवाला आला. नामस्मरण हे साधन. तो हरी अनुभवाला आल्यामुळं संगती पंगती देवासवे घडे. देवाबरोबर संगत, देवाबरोबर पंगत आणि कधीच वियोग नाही. नित्य नित्य जोडे त्याची साथ. परमार्थातलं सुख वाढतं राहतं बरं, वियोग नाही. संसारातल्या सुखात योग, भोग आणि वियोग आहेत. 3 प्रकार आहेत. योग येईल, त्याचा भोग होईल, पण भोग कायमस्वरूपी राहणार नाही. सत्ता मिळाली, योग आहे. त्याचा भोग घेतला 5 वर्ष, कीर्तनात 5 वर्ष धरतो, नाहीतर तसं वर्ष 1.5 वर्षात भोग संपतात. आमच्याकडे एका मंत्र्याचे सत्कार होईपर्यंत सत्ता गेलती. पपईचं झाड टिकलं तर 5 वर्ष, नाही तर 1.5 वर्षातच खलास. योग आहे, भोग आहे, पण भोग कायम आहेत का? नाही, वियोग आहे. परमार्थातल्या प्रत्येक भोगाच्या नंतर वियोग आहे, आणि भोगासाठी सुद्धा योग लागतो बरं. योग नसेल
तर भोगही नाही. योग, भोग आणि वियोग हे प्रारब्धावर अवलंबून आहे. पण परमार्थामध्ये योग, भोग हा आपल्या तीव्र तळमळीवर, तीव्र जिज्ञासेवर, तुमच्या तीव्र असणाऱ्या अनुष्ठानावर, साधनावर अवलंबून आहे. आणि ते साधन जर आपण सतत करीत राहिलं, नित्य नित्य जोडे त्याची साथ. कोणतं साधन केलं तुम्ही? सुखाचा व्यवहार कोणता केला? विठोबार कुमाये, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. तुकोबारा आपला अनुभव सांगतात. मी व्यवहार सुखाचा केला आणि मला लाभही सुखाचा झाला आणि माझ्या जीवनामध्ये आनंद कोंदला मागे पुढे. 2-3 शंकेचा विचार करून सेवा संपू. तुकोबारा आनंद कोंदला मागे पुढे असं म्हणतात. खरं तर अभंगाचे 3 प्रकार करता येतील. पहिल्याच चरणाचे सुखाचे व्यवहारी, याच्या खाली रेग ओढायची आणि नंबर 1. सुख लाभ झाला, याच्या खाली दुसरी रेग ओढायची, नंबर 2. आणि आनंद कोंदला मागे पुढे, नंबर 3. आता कसं सोडवायचं हे? सुखाचे व्यवहारी साधन, नंबर 1 साधन, आणि सुखलाभ झाला प्राप्ती, आणि नंबर 3 2 मध्ये प्राप्ती, आणि नंबर 3 परिणाम आनंद कोंदला मागे पुढे. आता शंका अशी आहे की आनंद कोंदला मागे पुढे, तुकोबारा म्हणतात मागे म्हणजे भूतकाळ आणि आनंद कोंदला पुढे. आनंद कोंदला दोन्हीकडे लावायचं, आनंद कोंदला मागे आणि आनंद कोंदला पुढे. माझ्या जीवनात मागेही आनंद कोंदला भूतकाळ आणि पुढेही आनंदच निर्माण झाला भविष्यकाळ. म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये आनंद आहे बरं का, त्याचाच परिणाम भूतकाळ आणि भविष्यकाळ आहे. याला एका वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर मध्यम पदलोपी समास म्हणता येईल आपल्याला. आनंद कोंदला मागे पुढे. मागे पुढे म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान स्थितीमध्ये आनंद आलाच त्याच्यात आहे ना. वर्तमान स्थितीत आनंद भोगतो, त्याचाच परिणाम पाठीमागचं दुःख नष्ट झालं. अनंत जन्मीचे विसरलो दुःख माग आहे ना. आनंद कोंदाला मागे. पण एक शंका येते, एखादा माणूस आनंदाबद्दल बोलत असताना भूतकाळाचं सांगेल, वर्तमान काळाचं सांगेल, पण माझ्या भविष्यामध्ये सुद्धा दुःख येणार नाही, माझं भविष्य काळ सुद्धा आनंदमयच राहील, ही गॅरंटी कोण देऊ शकतो का? कोण देतो सांगा ना. व्यवहारामध्ये काय, परमार्थामध्ये काय, फार अवघड गोष्टी आहेत. भूतकाळात सांगता येईल की माझ्या जीवनात आता आनंद असल्यामुळं भूतकाळ आनंदाचा झाला, विसरलं ते दुःख. एखादा शेतकरी असतो, मुलगा हुशार निघाला, MBBS ला नंबर लागला, तर तो मुलाला पैसे पुरवत असताना काय काय कष्ट उपसले ते मुलगा डॉक्टर झाल्यावर सांगते. मुलगा डॉक्टर होऊन आला, काय करू त्याला, MD करू का MS करू? MD करतो, फटकन MD करतो किंवा MS. मग मुलाची प्रॅक्टिस ही चांगली चालू लागली, सून बी तशीच मिळाली, MS. कीर्तनात द्यायला काय हरकत आहे? सून डॉक्टरीन, मुलगा डॉक्टर, प्रॅक्टिस चांगली चालू लागली. मग त्या डॉक्टरच्या बापाचं दुसरं काही काम नसते,
बाकड्यावर बसायचं आणि आपल्या वयाच्या म्हाताऱ्याला जवळ बसवायचं, पान तंबाखू द्यायची आणि पोराला कसं डॉक्टर केलं हेच सांगत बसायचं. काय सांगायचंय, पोरग शिकायला होतं, आम्ही नवरा बायकोनी चटणी बरोबर खाल्लं आहे ना. किती कष्ट, आमक्याचे पैसे तमक्याचे पैसे, शेतातला माल काही व्हायचा नाही, शेण्या ऐकून डॉक्टर केलो. शेण्या कळतात का तुम्हाला? इतके कष्ट उपसले. आता कसं काय, आता मजेत आहे, आता चांगलं आहे. म्हणजे भूतकाळ राहिला का नाही. बरीच माणसं, श्रीमंत माणसं आपला भूतकाळ सांगतात. आता पैसा आला योगायोगानं तर भूतकाळ सांगतात. आम्ही लहान असताना शेंगदाण्यावर एक एक दिवस काढला, एकेका कपड्यावरच वर्ष भागवलो, एकच शर्ट लेवायला. आणि आता कसं काय, आता काय विचारता. म्हणजे भूतकाळाचं विस्मरण झालं, वर्तमान काळातल्या आनंदानं भूतकाळ खाल्ला. पण तीच व्यक्ती भविष्य काळाबद्दल गॅरंटी देऊ शकते का? माझ्या भविष्यामध्ये सुद्धा दुःख येणार नाही अशी काय खात्री आहे? संसारात शक्यच नाही. तुकोबारा म्हणतात, आनंद कोंदला मागे आणि आनंद कोंदला पुढे, आहे ना. आनंद निर्भरा असो भलते ठाई, आनंद निर्भरा असो भलते ठाई. सुख दुःखानो सुख दुःखानो हरिनाम कीर्तन संताते पूजना, हरिनाम कीर्तन संताते पूजना. हरिनाम की पूजना. भविष्य आनंद निर्भर कुठेही असू दे आमचा देह, असो भलते ठाई. सत्यात असो अथवा नसो, असो भलते ठाई. श्रीमंतीत असो अथवा गरिबीत असो, असो भलते ठाई. एकांतात असो किंवा लोकांतात असो, असो भलते ठाई. आरोग्यात असो अथवा रोगात असो, असो भलते ठाई. आम्ही कुठं असो हे प्रारब्ध ठरविल, पण कसे असो आम्ही ठरवू. विठाला विठाला. साधूचं सुख कुठंच बदलत नसतं आणि कोणतीच परिस्थिती साधूच्या चित्ताला ढळू देऊ शकत नाही. पुष्कळ बोलता येईल मला. 13 अध्याय बघा, स्थिरतेची लक्षणं सांगितली असताना मौलीने एक ओवी दिलेली आहे. वाहुटुळेची निबळे पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. किती वाहटूळ सुटली तर पृथ्वी हलते का? नाही. तसं उपद्रव आणि उमाळे किती उद्या त्रिविध उपद्रवाचे मेळावे. एकदाच आलं दुःख महाराज, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक, तरी ज्याची स्थिती पालटत नाही, स्थिरता साचे घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. म्हणून साधू पुरुषाचं सुख भविष्यात सुद्धा बदलत नाही, बदलत नाही. घरायो पा स्वर्ग का वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीशी भंग कदा नव्हे. ते बाहेरचं सुख नाहीच, बाहेरचं सुख परिस्थितीनं बदलतं.
ते सुख आहे आतलं, आतला झरा आहे. त्याच्यामुळं बाहेरच्या स्थितीचा त्यांच्या अंतकरणावर अजिबात परिणाम होत नाही. बाहेरची स्थिती कशी आहे जाणायला अंतकरण इंद्रियद्वारे विषयाच्या रानात जातच नाही तर परिस्थिती कशी कळेल? निंदा कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मला दोन्ही कळत नाही, हेही नाही आणि तेही नाही. का बरं? स्वस्थिती मजबूत आहे म्हणून भविष्य सुद्धा उज्ज्वल. आनंद कोंदला मागे पुढे. पुढे भविष्याची खात्री का देतात? कारण ज्याचा आनंद आहे तो भविष्यात सुद्धा सत्स्वरूप आहे. आम्हाला ज्याचा आनंद आहे ते भविष्यात टिकेल असं नाही. पोराचा आनंद झाला, पोरग झालं म्हणून तो भविष्यात आनंद राहील का? महाराज काय म्हणत होते सांगू का? पोरग झालं साखर जर वाटू लागला एखादा, महाराज म्हणायचे आपल्या पराक्रमाची जाहिरात आपणच करतो. महाराज म्हणत होते बर का साखर अरे एवढी का गडबड करतो साखर वाटायला? वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर म्हणायचे साखर कधी वाटावी? पोरग झाल्यास वाटू नये. पोरगा चांगला निघाला की साखर वाटावी. पण लोकाला दम पडत नाही म्हणले, आधीच वाटतात. वाटली साखर असू द्या, पोरगा गेला तर साखर अर्ध्या गावाला एकानं वाटली होती आणि काही लोक सांगत आले बंद करा म्हणले साखर वाटायचं. ज्याच्यामुळे साखर वाटतं ते गेलं. ते म्हणला तसलं जमत नाही आपल्याला, अर्ध्या गावाला साखर वाटले, अर्ध गाव काय म्हणेल? ते वाटणारा मजबूत होता. आपल्याला अर्ध गाव वाटल्याशिवाय जमतच नाही. अरे कशामुळे वाटतो साखर? पोरगा झालाय म्हणून. तेच गेलं ना, अर्ध्या गावाला वाटता येत नाही. भविष्यात आनंद राहील याची गॅरंटी नाही, कारण ज्याचा आनंद आहे ते विनाशी. सत्ता, संपत्ती, आरोग्य इत्यादी गोष्टी, किंवा एक स्पष्ट बोलतो परमात्म्या व्यतिरिक्त जो आनंद आपल्याला वाटतो तो वर्तमानापुरता स्थिर आहे, भविष्यात राहील याची गॅरंटी नाही. खरं सुखच नाही तर भविष्यात कसं राहील? किती बोलू, थोडा वेळ राहिलाय बरं का. अहो हे मृगजळासारखं सुख आहे संसारातलं, असतं त्यावेळेस सुद्धा नसतंच. महाराज म्हणायचे जीवनाचे दोन प्रकार, एक वास्तविक जीवन आणि एक कल्पित जीवन. परमार्थ जीवन वास्तविक जीवन आणि संसार वाऊगे मृगांबुजैसे संसार. मृगजळाची तळी ती दिठी दुरुनीची न्याहाळी, वाचुनी साळी केळी लाविली होय नाही. तहान वाढतच राहते. खरं पाणी जर असतं तर जीवनामध्ये तृप्ती आणि शांती आली असती. खरं पाणीच नाही तर तहान वाढून मरल. फुटोनी पडेतो मृग वाढवी हाव, वाचून ते वाव रोहिणीची जैसी. पुष्कळ माऊली बोलतात, अनेक ठिकाणी या ओव्या आलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य संसाराचं सुख वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा कल्पित आहे, भविष्यात राहत नाही. परमार्थाचं सुख भविष्यामध्ये संपत नाही, कारण ज्या विषयाचं सुख आहे तो विषय भविष्यात कायम आहे, त्याला काल परिच्छेद नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दावियला जगदाकार. सत्य परमात्मा भविष्यातही आहे म्हणून आनंद कोंदला मागे पुढे. त्या आणि अजून एक बोलायचं झालं, तो समर्थ आहे, भविष्यात आनंद टिकणार, कारण समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. भरपूर आनंद आहे. तुका म्हणे येथे लाभाची या कोटी आणि बहुवाव पोटी समर्थाचे. असा आनंद देणारा समर्थ असल्यामुळं आनंद कोंदला, कारण देणारा समर्थ आहे ना. भविष्यात सुद्धा तो न सरेल एवढा आनंद देईल, कारण समर्थ आहे तो. त्याच्याकडे शॉर्टेज नावाचा शब्द नाही, तो समर्थ आहे. आपल्याकडे शॉर्टेज आहे सगळं. काही दिवसाला हवा सुद्धा विकत आणावी लागेल, शुद्ध हवा सुद्धा. कुठे चाललात? म्हणले खेड्यात. कशाला? हवा घेऊन येतो, कारण हवा मुंबईला मिळणार नाही, प्रदूषण. असू द्या, परमात्मा समर्थ आहे. सगळं सगळं आता समर्थ या ऐसा जो मी समर्थ, त्याच्या मागच्या ओव्या बघून घ्या. परमात्मा समर्थ आहे. मग समर्थाच्या दासाला
काही कमी पडेल का म्हणून भविष्यात आनंद राहील, असंही चिंतन आपल्याला मांडता येईल. एरवी माझी या भक्ता, कायसी संसाराची चिंता, काय समर्थाची कामता, पोरांना मागे. समर्थाची पत्नी भीक मागणार नाही, तसं समर्थाचे दास भविष्यामध्ये सुद्धा दुःखी होणार नाहीत, तो देणार आहे. असो, असा एक अर्थ होईल. तुकोबारायांना विचारलं एका साधकानं, महाराज तुम्ही जो आनंद कोंदला मागे पुढे किंवा सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, तुम्ही कोणता व्यवहार केला हो? या अभंगात तर तसा निर्देश दिसत नाही. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, कोणता व्यवहार केला की तुम्हाला त्या व्यवहारामध्ये सुख झालं, लाभ मिळाला आणि आनंद कोंदला मागे पुढे? याच्यामध्ये एक गोष्ट तर पटकन कटते, कारण संसार तर नाहीच. सुखाचे व्यवहारी आपण नंबर 1 दिलतं ना, इज इक्वल टू संसार, होऊच शकत नाही. तुम्ही म्हणाल का बरं? संसारामध्ये आनंद कोंदला मागे पुढे नाहीच आणि सुख लाभ झाला नाही म्हणून संसार संपतो. संसाराचं स्वरूपच दुःख मूळ आहे ना. संसार दुःख मूळ तोही कडे, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले उडा. कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. संसार तर साधन नाहीत. सुखाचे व्यवहारीमध्ये संसार कटला, कारण सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, हे संसाराचं फल नाही. मग संसाराचं फल काय? पुष्कळ अभंग आहेत. एने माझ भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. म्हणून तर म्हणो निरुसालो संसारा. संसाराचं स्वरूप सुख लाभ झाला नाही, आनंद कोंदला मागे पुढे नाही. मग संसाराचं स्वरूप काय? संसाराचे अंगी अवघीच व्यसने. मग तुम्ही सुखाचा व्यवहार कोणता केला? संसार कटला. रामदास स्वामी म्हणत नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधोनी पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. संसार संपला. संसार सागर उगा, भव दुःखाचे मूळ. पुष्कळ प्रमाणात आहे ना. कोण संसारात सुखी आहे? म्हणून सुखाचे व्यवहारी संसार नाही. देवाचा बाप सुद्धा सुखी नाही, दशरथ. नाही, देव तरी संसारात सुखी आहे का? प्रभू रामचंद्र. संसार म्हटलं की कुणालाही काय करणार, त्याचा स्वभाव त्याला अग्नी म्हणलं की कुणालाही पोळणार की नाही? पोळणारच, त्याचा स्वभाव आहे. संसार म्हटलं, प्रभू रामचंद्राच्या संसारात सुद्धा सुख आहे का दुःख आहे? एखाद्या मुलीचं नाव जर सीता असलं तर विचार करा, किंवा एखाद्याच्या वाट्याला दुःख जर आलं, माय सीतेसारखा वनवास लागलाय माग म्हणतात, आहे ना. रामासारखा सीतेसारखा आहे का सुख? ज्या बापानं पुत्र कामिष्टी यज्ञ केला पोरगा व्हावा म्हणून, त्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास. बर, एकटं नाही, उईत. बर, उईत भी हमेशा साथ नाही रह सके. शत्रूनं पळवलं, सीतेचं अपहरण केलं ना रावणानं. भरतानं पायातल्या पादुका डोक्यावर घेऊन राज्य करायचं ठरवलं, म्हणजे वनवासाला जाऊन पायात वाहना नाही. बरं, वल्कले नेसावी लागली.
हे सगळं घडायचं कारण रामायण कुणामुळं घडलं? कैकई. महाराज म्हणायचे बरं का, महाराज स्वतः म्हणत असत, मी पुष्कळ फिरतो पण कैकई नावाची बाई कुठं आढळत नाही. महाराजांच्या त्या वाक्यावरून आमची एक घोषणा आहे, आमची कैकई नावाची बाई कळवा आणि 100 रुपये मिळवा. स्वभावाची नाही, नावाची. ते म्हणाल एखाद्या मुलीचं नाव कैकई ठेवून जर माझ्या पुढं आणाल, महाराज द्या 100, हिचं नाव कैकई, परवडायचे नाहीत 100 रुपये. कारण नाव कैकई, पोरं वनवासाला आणि पती वैकुंठाला. 100त परवडेल का? नाही. देवाचाही संसार सुखाचा झाला नाही. सीतेचं महाराज पुन्हा रावणाला मारून सीतेची शुद्धी करून आणली तरी सुख लाभलं का? नाही. दिव्य करून स्वीकारावं लागलं. पुन्हा तरी सुखानं राज्य करता आलं का? कुणीतरी नाव ठेवलं आणि वाल्मिकीच्या आश्रमाला सीतेला सोडून यावं लागलं. लवकुशाचा जन्म कुठं झाला? मेटर्निटी होम नाही, वाल्मिकीच्या आश्रमाला. म्हणजे सुख आहे का? मला हे बोलायचंय. मग इथं सुखाचे व्यवहारी संसार संपला. आता गोष्टी सांगत नाही, पुष्कळ गोष्टी आहेत. दुःख कसं आहे ते 9:30 म्हणजे 9:30 असो. नाही तर बिरबल बादशाची गोष्ट आहे महाराज. त्याला हातावर केस नव्हते बादशाच्या, बघितले. बिरबलाला बोलावलं, मेरे हात पे बाल क्यों नाही? बिरबल हुशार, तुम्ही फार दाम दिलं लोकाला, त्याच्यामुळे केस निघून गेले. 2 मिनिटात बिरबलाच्या हाताकडे बादशाचं लक्ष. बादशाह म्हणला, तेरे हात पे बाल नहीं क्यों? तू तो दरिद्री नाम संवत्सर ऐसा हुआ, तुमने दिया और मैंने लिया, इस वास्ते तुम्हारे मेरे हात पे बाल नहीं. बादशाला पटलं. 2 मिनिट झाले. बादशाचं लक्ष वाटसरूकडे गेलं. वाटणे एक माणूस, कोणाचे हात बघायचा नादच लागला बादशाला. वाटसरूच्याही हातावर केस नाहीत. बिरबलाला बोलावलं, बिरबल इधर आओ. चतुर बिरबल, ओरिजिनल, खास पदवी घेतलेली, दिलेली नव्ह. आता दिलेल्या पदवीत काय काय घोळ आहेत ते कीर्तनात सांगत नाही. पदवी धर एक असा वर्ग असतो आणि धर पदवी असा दुसरा वर्ग आहे. ते कीर्तनात सांगत नाही. काय काय कोणा कोण्या विद्यापीठाचे घोळ आहेत ते बघू. असो, ओरिजिनल हुशार. तुमने दिया, तुम्हारे हाथ पे बाल नहीं, मैंने लिया, इस वास्ते मेरे हाथ पे बाल नहीं. त्या वाटसरूला काही मिळालं नाही म्हणून ते हात चोळीत गेलं म्हणला, म्हणून त्यालाही केस नाही. तसं संसारात कुणीच सुखी नाही. संसार साधन नाही. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. कोणता व्यवहार केला? एक व्यवहार सुखाचा आणि लाभ सुखाचा. 4 प्रकार करता येतात बरं का. व्यवहार सुखाचा, लाभ सुखाचा, व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा, व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा, व्यवहार सुखाचा, लाभ सुखाचा. विठाला किंवा व्यवहार दुःखाचा, लाभ दुःखाचा. विठाला त्याच्यामध्ये सुखाचा व्यवहार आणि सुखाचा लाभ याचं चिंतन करून सेवा संपू. पहिला व्यवहार दुःखाचा, लाभ दुःखाचा. साधनातही कष्ट आणि साध्यातही कष्ट. संसार म्हणा, किंवा तमोगुणी पुरुषाचं काम. ज्ञानेश्वरी सांगते, पतंग आपण जळतो, आपण अंगे जळे, नागवी जगाचे डोळे. पतंग जैसा सळे दीपाचे नी. आपण मरतो आणि दिवा शांत करतो, जगाचा प्रकाश घालवतो. व्यवहार दुःखाचा, लाभ दुःखाचा. आजच्या आधुनिक भाषेत बोलू का? व्यवहार दुःखाचा, लाभ दुःखाचा, आत्मघातकी पथक. आपण बी मारायचं आणि लोकांचाही काटा काढायचा. त्याला आत्मघातकी पथक. आपले स्वर्गीय राजीवजी गांधी गेले, आत्मघातकी पथक. आपण बी वेले आणि दुसऱ्यालाही त्या पंतप्रधानाचाही त्यांनी काटा काढला. व्यवहार दुःखाचा, लाभ दुःखाचा. 110 मजली कोसळणं. व्यवहार दुःखाचा, लाभ दुःखाचा. दुसरा वर्ग आहे व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा.
व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. रोगी माणसानं केळं खाणं व्यवहार सुखाचा, लाभ दुःखाचा. रोगी माणसानं कर्ज काढून लग्न करणं, 18वा अध्याय सांगतोय बरं का. कर्ज काढून लग्न करणं व्यवहार सुखाचा, लाभ दुसरा. तिसरा एक वर्ग आहे व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. ज्ञान व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. योग व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. नाक टोचणं चांगलं का वाईट? नाक टोचणं वाईट, व्यवहार दुःखाचा. पण मकर संक्रांतीला हळदी कुंकाच्या निमित्तानं गावभर फिरायला मिळतंय ते किती चांगलं. नाक टोचल्याला दुःख राहत, व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. स्वयंपाक करताना धूर लागतो, जुन्या काळातली गोष्ट आहे, आता गॅसमध्ये हा प्रकार नाही. व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा आहे ना. अरे संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके आणि पुन्हा मिळते भाकर. व्यवहार दुःखाचा, लाभ सुखाचा. पुष्कळ सांगता येईल. औषध सेवन करणं व्यवहार दुःखाचा, लाभ आरोग्याचा म्हणजे सुखाचा. हा तिसरा प्रकार. किंवा इतर साधनं भक्तीला सोडून ही सगळी याच्यामध्ये. आणि सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, व्यवहार सुखाचा. भक्तीमध्ये सुख आहे, करत असतानाही आनंद आहे. महाराज म्हणायचे बरं का, आता किती महाराजांचे शब्द तुम्हाला सांगू. महाराज म्हणायचे भक्तीत पुन्हा काही प्राप्त होत नाही, करत असतानाच आनंद वाटावा. भक्ती म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाखाली बसणं आहे. आणि भक्ती करून अन्य फलाची अपेक्षा करणं म्हणजे चिंच बोरा इत्यादीची अपेक्षा करण्यासारखं आहे, हापूस आंब्याच्या झाडाखाली बसून. अरे भक्ती करत असतानाच आनंद आहे. चिंतन, नामस्मरण, सत्संग, प्रेमभाव अंतःकरणामध्ये निर्माण झाला, जे ब्रह्मसुख निर्माण होतं तोच लाभ आहे. पुन्हा काही मिळत नसतं भक्तीत, करण्यातच आनंद आहे. म्हणून भक्ती, तुका म्हणे भक्ती सुखरूप आधी अंती. आणि सोप आहे व्यवहार सुखाचा. कधी सर्वांना जमलं तर सोपं. भक्तीचे सर्व अधिकारी आहेत. या रे लहान थोर याती भल विचार नलगे चिंता कवनाची. यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनात. याती भलते नारी नर नलगे चिंता कवनात. सगळ्याला जमतं, सुखाचं आहे, साधन सोप आहे ना. येते काही कष्ट न लगती, येते काही कष्ट तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ. येते काही कष्ट न काही लागत नाही, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी नामस्मरण सर्व सुखा अधिकारी. मुखी उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम. देह हा सादर पहावा निश्चित, सर्व सुख येते नाम आहे. नामस्मरण करा, नामस्मरणानं देवाची संगत लाभेल. कारण देव नामस्मरणाचा भुकेल आहे ना. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नामस्मरणात देव डुलतो. देवाला कीर्तनाची गोडी देव निवडी, कोणी वारे अधिकारी त्यासी हरी दे. कीर्तन देवाला प्रिय आहे. कीर्तनी हरीची आवडी कैसी, वत्सा लागी धेनू जैसी, का मोहळासी मासी न विसंबे क्षणार्धे. अशी आवड देवाची. देवाला आवडणारं साधन आणि सोपं साधन सुखाचे व्यवहारी. सुखलाभ झाला, चिंतन करा, भजन करा. काही सायासाचे नाही काम. न लगती सायास जावे वनंतरा. सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एकचित्त. आणि आवडी आनंद रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सुखाचे व्यवहारी. सुख काय लाभ आहेत ते नामस्मरण केल्याशिवाय कळायचे नाहीत. मी सांगून तुम्ही ऐकून कळणार नाही. नामस्मरणच करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर
तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. बोलो. 2 मिनिट. तुका म्हणे येथे संगती